जय भवानी। आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे, जसं चव्हाण साहेबांनी सांगितलं दिल्लीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा केला पाहिजे। बोला जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हरे 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 हरे। आदरणीय रवींद्रजी वायकर साहेब, आपले माजी मंत्री आहेत, आपले नेते आहेत, आदरणीय आपले लाडके संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब, आपले जिल्हा प्रमुख माधवरावजी पावडे साहेब, मुक्तेश्वरजी धोंडगे, रोहिदाजी चव्हाण साहेब, दत्ताभाऊ कोकाटे, वत्सलाताई, आमच्या जनाताई नाकाडे, भुजंगरावजी पाटील, आमचे नेताजीराव सतीशराव उमरेकर, शेटकर साहेब, दोन्ही तालुक्याचे आमचे प्रमुख परमेश्वरजी जाधव, सुरेशरावजी हिलाल, आमचे नेते नाईक साहेब, साहेबरावजी काळे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, साहेब मी काही राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर बोलणार नाही। माझा प्रवेश 25 ऑक्टोबरला झाला, परंतु या मतदारसंघामध्ये मी 4 वर्ष गावोगाव वाड्या वस्त्यावर तांड्यावर फिरतोय। इतकी परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर सांगणार आहे। तर त्या मतदारसंघ अत्यंत वाईट अवस्थेमध्ये, दुर्गम डोंगरावर तंड्यावर गावागावामध्ये अशा पद्धतीचा वसलेला मतदारसंघ आहे। तर ते एका बाजूला मन्याडची नदी आहे, दुसऱ्या बाजूला गोदावरी आहे। या दोन्ही नद्याच्या मध्ये असून सुद्धा या राज्यामधला सगळ्यात दुष्काळी तालुका म्हणून लोहारकंदारकडे बघितलं जातंय। हे खरं चित्र आहे, लक्षात ठेवा। ही जी माणसं आहेत, तर त्या मतदारसंघाने शिवसेनेवर प्रचंड प्रेम केलं। जे रोहिदास चव्हाण साहेब 2 वेळा आमदार होते, त्याच्यानंतर दुसरा एक फेकू आमदार या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून निवडणारा तो आज लातूरचा खासदार आहे। परंतु या मतदारसंघाला अपेक्षा खोट्या आश्वासनाशिवाय या मतदारसंघामध्ये मिळालं नाही। साहेब असे अनेक गावाच्या गावागावामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये अनेक तांड्यावरच्या रस्त्यावर एक साधा पायवाटीचा रस्ता, एवढीच परिस्थिती आहे। एखाद्या माझ्या भगिनीला जर गावामधून जावं लागतंय तर ती गावामधून दवाखान्यामध्ये नेत असताना ती भगिनी रस्त्यामध्ये मरण पाहू शकते। अशा पद्धतीच्या रस्त्याची दुर्दशा तर ते एकदा 25-30 वर्षाच्या इथल्या राजकीय नेत्यांनी केली। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, खरं मी माझा प्रवेश झाला तेव्हा मी मनापासून ठरवलं होतं की माळेगावच्या याचं दर्शन करायचं, खंडेरायाचं, सगळ्या गावागावामधल्या सैनिकांपर्यंत जायचं, जुन्या सैनिकांचा आशीर्वाद घ्यायचा आणि पुन्हा उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये 2024ला शिवसेनेचा आमदार या मतदारसंघामध्ये निवडून आल्याचं केलं। परंतु मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मला अनेक जणांनी सांगितलं, आजही गेल्या कालपासून बघतोय शिवसेनेचा मेळावा इथं होतोय, शिवसेनेची बैठक या ठिकाणी होते। मराठा समाजाच्या नावाखाली, माझं वाक्य तुम्ही कोट करून ठेवा, मराठा समाजाच्या नावाखाली जी काही राजकीय नेत्यांची कार्यकर्ते आज शिवसेनेचा या ठिकाणी मेळा होऊ नये अशा पद्धतीचा प्रयत्न कालपासून करत होते। मला कालही साहेबांनी विचारलं, एकनाथराव आपल्याला या ठिकाणी मेळावा करायचा आहे की नाही, बैठक करायची की नाही? तर मी उद्धवजींच्या सैनिक आहे, लक्षात ठेवा, कुणाच्या बापाला घाबरण्यासाठी या मतदारसंघामध्ये नाही आलो। माझ्या शिवसैनिकाच्या नादाला जर कोणी लागण्याचा प्रयत्न केला त्याला त्याची जागा दाखवून त्याला घोडा लावण्याचं काम या पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून करतोय। ही शिवसेनेची सैनिकांची संख्या लक्षात ठेवा, ही काय एरा गमायची नाही। मी 30 वर्षाचं भारतीय जनता पार्टीचं सोडून देऊन या ठिकाणी आलो। मला माहित आहे की भारतीय जनता पार्टी मोबाईल लोक असतात, दबलेले लोक असतात, कुणाच्या समोर करतायत। मी उद्धवजींचा, बाळासाहेबांचा सैनिक आहे, वायकर साहेबांचा सैनिक आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या राजकीय नेत्यांना मी आज या ठिकाणी सांगतोय, अरे हिम्मत असेल तर एकनाथ पवारांच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद दाखवा, समोरासमोर या, मी लढायला तयार आहे, लक्षात ठेवा। मी मैदान सोडून पळणारा कार्यकर्ता नाही। मी उद्धवजींना मी शब्द दिलेला माझ्या प्रवेशाच्या दिवशी, साहेब या मतदारसंघामध्ये कोणी काही जरी केलं तर शिवसेनेचा आमदार हा 100% आपल्याला द्यायचा आहे। माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज वायकर साहेबांसारखे एक चांगलं नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे, आदरणीय बबनराव थोरात सारखे कल्पक नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आपले तालुका प्रमुख आहेत, आपले जिल्हा प्रमुख आहेत, आपले मुक्तेश्वर भाऊ आहेत। भाऊ खरं तर मी तुम्हाला आज सांगतो, तुमचा खरं तर विजय होता वाचला। अनेक जण ज्या ज्या गावागावामध्ये मी जातो, भुजंग मामा मला सगळे लोक म्हणतायत 100% मुक्तेश्वर भाऊ निवडून आले असते, पण
जो दगाफटका झाला ना, दगाफटका, माझी साहेब विनंती आपल्या सगळ्यांना आहे, मी अशा सैनिकांच्या रोज पाया पडेल जो कुंकू शिवसेनेचं लावेल आणि संसार शिवसेनेच्या बरोबर करेल, परंतु जो शिवसेनेचा कुंकू लावेल आणि भाजप बरोबर संसार करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यांना या ठिकाणी पुढच्या काळामध्ये थारा जाणार नाही. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आदरणीय वायकर साहेबांचं, थोरात साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचंय. मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करणार आहे, आपल्याला पुढच्या काळामध्ये गावागावामध्ये जायचंय, तांड्यावर जायचंय, अनेकाच्या छोट्या मोठ्या माणसाच्या घरी जायचंय आणि शिवसेनेचा झंझावत काय असतो. कधी कधी मला वाटतं की माझ्या वडिलांच्या वयाची माणसं की 85 पासून शिवसैनिक आहेत, बिचारे आजपर्यंत घरामध्ये बसले होते. आज त्या माणसांचा, त्या मामाचा, काकाचा, आजोबाचा आशीर्वाद माझ्या सगळ्यांच्या बरोबर आहे. तरुणांची टीम आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि तुम्हाला मनापासून सांगतो साहेब, एक गाव असं शिल्लक राहणार नाही ज्या गावामध्ये शिवसेनेला 60% मतदान राहणार नाही. एवढं काम 100% आम्ही पुढच्या काळामध्ये करू. आणि ज्या वेळेस म्हणते की उद्धव साहेबांनी कडे आपल्याला खरं तर सोयाबीन आपण आता विकायला मार्केटला आणलंय, आपण एकच आठवून ठेवा, सोयाबीनचा उद्धव साहेबांच्या काळामधला दर काय होता आणि आज बाजार काय मिळतोय. आणि अशा हांडग्या लोकांना या मतदारसंघातून आपल्याला पुढच्या काळामध्ये घालवायचंय. हे आपल्या सगळ्यांना एकच सांगणार आहे. माळेगावला परवा नांदेडच्या खासदारांनी सांगितलं मी 13 ने 18 कोटी रुपये दिले. 18 कोटी रुपये माळेगावला दिले. जो म्हणतो ना तो फेकू खासदार आहे, लक्षात ठेवा, फेकू. या तालुक्यामध्ये जी गावं झाली, ज्या गावाची रस्ते केली, त्या रस्त्याची दुर्दशा कोणी केली? अरे बाबा, या मतदारसंघाचं वाटोळं तू केलंय. या मतदारसंघाला, शोषितांना, गरिबांना, कामगारांना, माझ्या बेरोजगारांची संख्या वाढवली. तू या मतदारसंघामध्ये एक काम मला दाखव, एक काम. या मतदारसंघामध्ये एक दिवस पाय नाही ठेवणार. म्हणजे लोकांना लबाड बोलायचं, फेकायचं, खोटी आश्वासनं द्यायची, 100 नारळ फोडायचे, 1000 नारळ फोडायचे आणि कामच दिसत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, या मतदारसंघामधल्या गावागावामध्ये, तांड्यावरचे रस्ते आपल्या सगळ्यांना चांगले करायचे. या भागामधल्या गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी चांगल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या माध्यमातून चांगलं शिक्षण द्यायचंय. साहेब, दुर्दैवाने या मतदारसंघामध्ये अनेक शिक्षण संस्था निर्माण झाल्या, अनेक शिक्षण सम्राट आहेत, परंतु गरिबाच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी या संस्था नाही आहेत. त्या संस्था कशासाठी आहेत? आपल्या शाळेमध्ये शिक्षक भरत असताना मी किती लाख रुपये घ्यावं आणि आपलं कुटुंब चालवावं, अशा पद्धतीचे शिक्षण सम्राट पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये निर्माण झाले. मी अभिवाचन देतो तुम्हाला. जे संस्था चालक अशाही पद्धतीचं काम करतील त्याच्या मागे चौकशीचा खरं नाही त्याला डर आपल्याला पुढच्या काळामध्ये त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागणार आहे. या शेतकऱ्यांसाठी मोर्चे काढावे लागणार आहेत, त्यांच्या धान्यासाठी करावं लागेल, लोकांच्या पीक विम्यासाठी. दुर्दैवानं इथला आमदार आणि खासदार हे मतदारसंघ लोहा आणि कंधार तालुका साहेब पीक विम्यामधून किंवा दुष्काळामधून वगळला गेला. लाज वाटत नाही इथल्या नेत्यांना की सत्तेमध्ये अनेक वर्षानुवर्ष काम करतायत, त्यांना लाज सुद्धा वाटत नाही की लोहा कंधारचा समावेश दुष्काळी नाही झाला का, पीक विम्यामधून वगळलं. एकाने निवेदन नाही दिलं, दुसऱ्याने पत्र नाही दिलं. दाजी म्हणतोय भाऊजी करेल, भाऊजी म्हणतोय दाजी करेल. दाजी भाऊजीच्या भांडणामध्ये या मतदारसंघाचं ज्यांनी वाटोळं केलंय. मी तुम्हाला आज सांगतो, आपण सगळ्यांनी निर्धार करूया. आज आपण सगळ्यांनी आदरणीय वायकर साहेबांना आपण शब्द देऊया, साहेब, गोदावरीच्या नदीच्या पुरामध्ये अशा पद्धतीच्या राजकीय नेतृत्वांचं पुढच्या काळामध्ये वाहून जातील, अशा पद्धतीचं काम लोहा कंधार मतदारसंघामध्ये माझी सगळी कार्यकर्ते करतील. आणि तुम्ही पुढच्या ज्यावेळेस याल साहेब, एका सर्कलला, एका गावामध्ये तुम्ही मुंबईमधून निघाल्यानंतर, परवा मी थोरात साहेबांना म्हटलं, साहेब तुम्ही नांदेड निघाल्यानंतर अर्धा तास या मतदारसंघामध्ये यायला सांगेल. तुम्ही कुठलेही गाव मतदारसंघामधलं सांगा, त्या गावामध्ये शिवसेनेची बैठक आपण अर्धा तासामध्ये निर्माण करू शकतो. कारण येथे शिवसेनेचा या ठिकाणी मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या बरोबरची सगळी टीम आहे. कधी कधी मुक्तेश्वर भाऊ या पद्धतीनं मैदानामध्ये येऊन पुढच्या काळामध्ये माझ्या सोबत राहत आहेत. मला वाटतं की भाऊ, खरं तर तुम्ही जर कधी कधी म्हणतो श्रीकृष्णानं अर्जुनाचं सारथ्य केलं तर 100% आपण युद्ध जिंकू शकतो. लक्षात ठेवा. वायकर साहेब आहेत, थोरात साहेब आहे, मुक्तेश्वर भाऊ आहेत, हे सगळे जर सोबत राहिले आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं या मतदारसंघाचं चांगलं करण्यासाठी, या मतदारसंघ शिवसेना प्रमुख आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या पदरामध्ये या लोहा कंधारचा आमदार टाकण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये जोमानं कामाला लागूया. मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, हा मतदारसंघ आपोआप चालणार आहे. कालपासून मला अनेक फोन येतात, आपला कार्यक्रम कॅन्सल झाला का, येणार नाहीत का साहेब, बैठक कॅन्सल झाली का. अर्थात त्या मराठा समाजासाठी आंदोलन करणारा एकनाथ पवार हा कार्यकर्ता आहे. लक्षात, एकनाथ पवार कार्यकर्ता. कुणी मराठा समाजाच्या वेगळी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो,
ही लढाई तर खरं तर राजकीय लढाई लढली पाहिजे, समाजाच्या आड लढाई लढणाऱ्यांना माझी विनंती आहे, जाती जातीमध्ये भांडण लावणारा माझा पक्ष नाही. माझ्या पक्षप्रमुखांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जर माझ्या पक्षप्रमुख घेतोय. माझे अनेक पदाधिकारी या ठिकाणी अनेक उपोषणामध्ये बसत आहेत आणि तरी काही मंडळी ज्यांना असं वाटतंय साहेब शिवसेनेचं वादळ या ठिकाणी निर्माण होते आणि त्या वादळाच्या वावटळीमध्ये त्यांना असं वाटतं की आता आमचं काही खरं नाही, त्यामुळे एकनाथ पवारांना शिवसेनेला डॅमेज कसं करावं अशा पद्धतीचा प्रयत्न ही लबाड मंडळी करतायत. परंतु लबाडाचं राजकारण आपल्याला आता बंद करायचंय, खऱ्याचं राजकारण आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये चालू करायचंय, विकासाचं राजकारण आपल्या तालुक्यामध्ये चालू करायचंय. सर्वसामान्य गरिबासाठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, बेरोजगारासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये लढाई लढायची आणि त्या सगळ्यांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही अशा पद्धतीचा निर्धार करून आपण आपल्या गावागावामध्ये जाऊ, सरकारमध्ये जाऊ. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं जे काम चाललंय, तुम्हाला उद्धव साहेबांचं काम गावामध्ये करायचंय, एकनाथ दादाच्या बरोबर शिवसेनेचं काम करायचंय. मला नाही वाटत कोणीतरी नाही म्हणणार आहे, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या. साहेब तुम्हाला आज आम्ही वचन देतो, येणाऱ्या पुढच्या महिनाभराच्या काळामध्ये तुम्ही वेळ द्या, एक शिवसेनेचं माहोल, शिवसेनेचं मोहोळ या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने उभा करू आणि या मतदारसंघाला गतवैभव निर्माण करूया. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.